गणेश दशरथ शेंडगे तसेच सौ जयश्री गणेश शेंडगे या दाम्पत्याने आषाढी एकादशी उपवास सोडण्याकरिता वारकऱ्यांना अन्नदान केले. सर्व वारकऱ्यांच्या वतीने त्यांना श्रीफळ व त्यांचा सत्कार करण्यात आला. जय श्री गणेश शेंडगे, गणेश दशरथ शेंडगे यांचा. 20 ते 19 दिवस पायी दिंडी करत वारकरी पंढरपूर देवस्थान श्री विठ्ठल रखुमाई यांच्या चरणी माथा ठेवण्यास आतुर झालेले असतात. पायी दिंडी करत करत त्यांचा प्रवास कसा होतो ते त्यांनाच कळत नाही. आषाढी एकादशी झाल्यानंतर ते परत आपल्या घराकडे निघताना त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू असतात. कारण सर्वजण वारकरी वेगवेगळ्या ठिकाणावरून, कोणी सांगली, कराड, सातारा, बीड, धाराशिव, तळेगाव, दाभाडे, पुणे, पनवेल, मुंबई व अशा अनेक ठिकाणांवरून एकत्र येतात. 20 ते 25 दिवसांचा प्रवास झाल्यानंतर आपल्या घराकडे निघताना एकमेकांना भेटून ते भारावून जातात. डोळ्यात पाणी. आता नक्की पुढच्या वर्षी भेटू वारीला, असे एकमेकांना आलिंगन देऊन आपल्या आपल्या दिशेने मार्गस्थ होतात. महाराष्ट्राचा आरसा न्यूज मुख्य संपादक सोमनाथ खिलारे. बघताय तुम्ही पायी दिंडी आणि सर्व एकादशी सुद्धा झाली आणि आज सर्व वारकरी आपल्या आपल्या घरी निघत आहेत. मावशी, किती दिवस झाले आणि आता काय वाटते घरी निघताना? आनंद आहे चेहऱ्यावर? 3 आठवडे झाले. 3 आठवडे झाले. घरची आठवण भेटून येते ना? आठवण कशाला देवाला यायचा, घरची आठवण काढा. मग आता निघायचं. चेहऱ्यावर निघताना लयच आनंद दिसतोय. हा, चेहरा खराब असल्यावर इथं कशाला येते. हे बरोबर. एक आता निघायचं. वाटतं का लवकर जरा गाड्या बिड्या लवकर निघावं? आता कधी पोहोचायचं घरी? किती दिवस म्हणजे आता किती टाइम लागणार आहे घरी पोहोचता? 2 तास लागते. तिथं तुळजापूरला. काय नाव आपलं? सरस्वती. किती वर्ष झालं वारी करता? मी 2-4 वर्ष झाले. 2-4 वर्ष झालं. बरं. सुमनताई. कसा रिस्पॉन्स दिला सुमनताईने? कशी वागणूक आहे त्याची? चांगलं आहे ना, चांगली आहे. वेळेत सगळं जेवण वगैरे हे ते सगळी सोय चांगली आहे. आता तुम्ही कुठं आता या दिंडीमध्ये? आम्ही तुळजापूर घडला. तुळजापूर म्हणजे या दिंडीमध्ये सहभाग घ्यायला तुम्हाला कुठे आळंदी तिकडे झालं का? तळेगावला झालं? हो, तळेगावला. तळेगाववरनं परत त्यांनी आम्हाला देतात ना, फोन येऊन करते, फोन देते. पण वारी जेव्हा चालू होती तेव्हा त्या सर्व एकत्रच येतात का? एकत्र तिथं वारी चालू होते. तिथून चालू होते वारी. मग चेहऱ्यावर एवढा आनंद का दिसतो? घरी निघायचंय म्हणून? नाही मग जाऊ वाटत नाही. इथून जाऊ वाटत नाही का? तुम्ही असंच बोलताय, खरं जाऊ वाटतंय? नाही जाऊ वाटत. मला तर वाटत ना बघा. खूप एन्जॉय केलं. एन्जॉय केला भरपूर. दर्शन मिळालं का विठ्ठल? हो, नाही नामदेवबाईचं घेतलेलं. हो, नगर प्रदक्षिणा घेतली. परत आधी मध्ये येऊन जाता? मी महिन्याला येतो ना. वारी करून छान वाटलं. हो, यावं असं वाटतं अजून. जेव्हा वाटतंय. प्रमुख तुमचे जे प्रमुख होते आपल्या, ते प्रमुख काय नाव त्यांचं? योगेश पवार. माऊली, काय नाव आपलं? सीमा नामदेव वागणारे. आता बघितलं तुम्ही त्यांच्या गळ्यात पडून रडत होता तुम्ही. का म्हणून? काय एकदम बाहेर सोडून जायचं असं, म्हणजे वेळ आल्यामुळे आनंद असतो. हो, आनंद. पण आधी मध्ये भेटत? हो, भेटतो ना. पण थोडस जर आता एवढ्या आज 19 दिवस तुम्हाला होतात पूर्ण वारीमध्ये, पण 19 दिवसानंतर आज तुम्ही घरी पण निघताय. हो, घरची पण ओढ लागली ना. घरची सुद्धा ओढ लागली. नातवंडाची मुलाबाळा ओढ भरपूरच आहे. बरोबर. विठ्ठलाची ओढ आता 19 दिवसामध्ये केली. ओढ त्यांनी आपल्याकडे दर्शन घेण्यासाठी तुम्हाला बोलवलं, तुम्ही गेलात. पण आता घरची ओढ आहे. आता नेमकं बघा, सगळ्या माऊलीच्या चेहऱ्यावर आनंद आहे. कोणी थोडं जरा हा टेन्शन मध्ये बसलं, मला माहिती नाही, पण आहे त्या टेन्शन मध्ये चालायचं. माऊली, काय नाव आपलं? नामदेव वाघमारे. कसं वाटलं वारीमध्ये? एकदम छान वाटतंय. एकदम छान वाटतं. ओढच लागलेली असते. ओढ लागली, पण आता घरची ओढ लागली का काय? आता ठीक आहे, घरी पण जावं लागतंय. बाकी आता काय नातवंडाचे फोन वगैरे काय फोन असतात रोज. काय म्हणले, निघलं का निघायचे? काय ते त्यांना करमत नाही म्हणतात. आपल्याला करमत होतं ते दर्शनासाठी आपल्या माऊली, आणि आम्हाला इकडे ओढ लागली. कुठल्या गावाला? मी आलो पुण्याहून. मग आता संध्याकाळपर्यंत जातात? हो, संध्याकाळी. जाण्याचं कशी सोय आहे? सोय असते. दरवर्षी आम्ही असं येतो आणि जातो त्याप्रमाणे. दिंडी बरोबरच जायचं का प्रत्येकाने? आपलीच दिंडीची गाडी आहे, त्या दिंडीच्या गाडीतच. तुमच्याकडे येतो. काय वाटतंय आपल्याला आनंद? याच्यासारखा आनंद कुठेच नाही. भरपूर एन्जॉय. कुठेतरी अशा
ज्या भावना होत्या तुमच्या चालत चालत जेव्हा तुम्ही पायदिंडी करता कुठले तर आनंदाचे क्षण होते ते तुम्हाला आता थोडेफार आठवतात? रोज आहे ना. पण आता घरी गेल्यानंतर मन लागायचं नाही असं वाटतं मला. आता तुम्हाला निघायची तर ओढ आहे, पण घरी गेल्याच्या नंतर थोडं जरा मन उदास राहील हो की आपण सर्व सोबत होतो आणि तो एक क्षण आपण सोडतोय म्हणून. नक्कीच. नक्कीच. थोडं तुमचे भावनिक झाला तुम्ही. चला चालायचं तर आपल्या चॅनल तर्फे पण तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. आणि पुढच्या वर्षी नक्की आपण भेटू. धाराशिव तालुक्यात. काय माऊली आपलं नाव? अनिता शिंदे. किती वर्ष झालं वारीमध्ये? 3 वर्ष 3 वर्ष. मग लईच लेट केलं वारीमध्ये यायला. झाला उशीर. उशीर झाला. पण आता साधं पहिलं कोण करत होतं का घरची वारी? नाही, मीच सुरुवात केली पहिली. मुलं बाळ काय करतात? मुलगी सर्व्हिसला आहे, मुलगा पण सर्व्हिस. तो पण आलाय वारीला ह्यावर. वारीला आला कुठं आहे? तो दुसऱ्या दिंडीत आहे माऊली. असं काय वेगळे वेगळे दिंडीत कधी तो माझ्या आधी आला, मी नंतर आले. असं होतं का? ज्या वारी आपण सुरुवात केली, ज्या वारीमध्ये आहे त्या वारी आपण परत सोडू शकत नाही का? त्या दिंडीमध्ये काय असं काय आहे का? काय एवढा अनुभव नाही. नक्कीच.